शिवसेना आणि राष्ट्रवादीची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर। आजची सुनावणी पुढच्या बुधवारी होणार असल्याची माहिती। नीट प्रकरणातील आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला। सीबीआय पथकाकडून न्यायालयीन कोठडीमध्ये असलेल्या आरोपी विरोधामध्ये दोषारोप पत्र दाखल। 3 आरोपी अटकेत, 1 अद्यापही फरार। बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये देखील बिहार पॅटर्न राबवा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मुख्यमंत्रीपद द्यावं अशी मागणी केल्याची एका इंग्रजी वृत्तपत्राची माहिती। जागा वाटपाच्या संदर्भात चर्चा झाली असून मुख्यमंत्रीपदाच्या संदर्भात कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची माहिती। असा प्रस्ताव कोणीही मांडणार नाही। बिहार पॅटर्नवरती मंत्री छगन भुजबळांची प्रतिक्रिया। तर याला मुख्यमंत्री करा, त्याला मुख्यमंत्री करा असं कोणीही म्हणू शकत नाही, भुजबळांचं वक्तव्य। अमित शहांसोबत झालेल्या बैठकीमध्ये राज्यातील किमान 25 जागांवरती मैत्रीपूर्ण लढतींचा भाजपच्या नेत्यांचा आग्रह। जागा वाटपाच्या तिढ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यामधल्या नेत्यांनी अमित शहांना तसा प्रस्ताव दिल्याची माहिती। महायुतीमध्ये कुठेही मैत्रीपूर्ण लढत नाही, प्रफुल्ल पटेल यांची एबीपी माझाला माहिती। सध्या जागा वाटपामध्ये ज्या पक्षाचा आमदार त्यालाच पुन्हा एकदा संधी मिळावी हीच भावना, प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य। नागपूर अपघात प्रकरणामध्ये संकेत बावनकुळेंची काल रात्री उशिरा पोलिसांकडून चौकशी। पोलिसांनी घटनेच्या संदर्भात घेतली माहिती। संकेत बावनकुळे गाडीमध्येच होता, तो वाहन चालवणाऱ्या अर्जुनच्या बाजूला बसला होता, नागपूर पोलिसांची माहिती। महायुतीमधल्या नेत्यांच्या मुलांसाठी सामान्यांचा जीव स्वस्त झालाय का? नागपूर अपघाताच्या प्रकरणावरून काँग्रेसच्या अतुल लोंढेंचा सवाल। गाडी बावनकुळेंची असल्याची माहिती असताना सुद्धा कारवाई का नाही, अतुल लोंढेंचा सवाल। नागपुरात ज्या ऑडी कारनं दुचाकीला धडक दिली ती बावनकुळेंची असून त्यांचा मुलगा संकेत बावनकुळे गाडीमध्ये उपस्थित होता। ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेंचा आरोप, कारवाई का केली गेली नाही, अंधारेंकडून सवाल उपस्थित। नागपूर हिट अँड रन प्रकरणावरून विरोधकांचा निशाणा, भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंच्या मुलाचं नाव एफआयआर मध्ये का नाही, संजय राऊतांचा सवाल। योग्य उमेदवाराच्या निवडीसाठी काँग्रेसचं सर्वेक्षण, काँग्रेसच्या केंद्रीय आणि राज्य पातळीवरच्या विधानसभा निहाय सर्वेक्षण, दोन्ही सर्वेक्षणाचा अहवाल तपासूनच काँग्रेस उमेदवार देणार। दरबारी राजकारणावरती लगाम लावण्यासाठी पक्षश्रेष्ठींचा निर्णय, नितीन राऊतांची माहिती। काही लोकांनी देवेंद्र फडणवीस यांचा गैरफायदा घेऊन त्यांचा विश्वासघात केला। हसन मुश्रीफ यांची समर्जित घाटगे यांच्यावरती नाव न घेता टीका। बासणी इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमामधून घाटगेंवरती घणाघात। देवेंद्र फडणवीस माझ्या अटकेची वाट पाहतायत, माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा फडणवीसांवरती गंभीर आरोप। 4 वर्षांपूर्वीची घटना उकरून माझ्या विरुद्ध दिल्लीच्या मदतीनं सीबीआय एफआयआर दाखल केल्याचा आरोप। येवल्यामध्ये मंत्री छगन भुजबळांकडून शिवसृष्टीच्या कामाची पाहणी, लवकरच प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते होणार उद्घाटन। माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख शरद पवारांच्या भेटीला, प्रभाकर देशमुख साताऱ्यामधल्या माण खटाव विधानसभा मतदारसंघामधून इच्छुक। मालवण पुतळा अपघात प्रकरणामधील आरोपींची कोठडी आज संपणार। जयदीप आपटे, चेतन पाटील यांना कोर्टामध्ये हजर केलं जाणार। आरोपी महत्त्वाची माहिती लपवत असल्याचा पोलिसांना संशय। अहमदनगर जिल्हा रुग्णालयामधून बनावट दिव्यांग प्रमाणपत्र मिळवल्याचं प्रकरण, पाथर्डी तालुक्यामधल्या 4 जणांवरती गुन्हा दाखल। अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सकांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल। अभिनेत्री कंगना रनौतनं मुंबईच्या पाली हिल परिसरामधला बंगला 32 कोटींना विकला, त्यामधून कंगनाला 12 कोटींचा नफा। ज्या घरावरती पालिकेनं तोडक कारवाई केली त्याच बंगल्याची विक्री। नागपूरसह विदर्भामध्ये चिकनगुनियाचा प्रादुर्भाव वाढला। चिकनगुनिया झालेल्या 8 ते 10% रुग्णांना हृदयाशी संबंधित आजार होत असल्याचं तज्ज्ञ डॉक्टरांचं मत। वांद्रे वर्सोवा सीलिंगच्या समुद्रातील पहिल्या स्पॅनची लवकरच उभारणी केली जाणार। आतापर्यंत प्रकल्पाचं 20% काम पूर्ण, 2028 पर्यंत प्रकल्प पूर्ण होणार। एरवी भाषणांसाठी ओळखला जाणाऱ्या अमोल मिटकरींनी गायलं गाणं। अकोल्यामधल्या आयोजित करण्यात आलेल्या भजन संध्येमध्ये मिटकरींनी गायलं गाणं।
आरोग्य आणि जीवन विमा स्वस्त होणार. काल झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीमध्ये आरोग्य आणि जीवन विमा पॉलिसीवरील प्रीमियम कमी करण्याचा निर्णय. कर्करोगावरील औषधं स्वस्त होणार. काल झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीमध्ये कर्करोगावरील औषधांवरचा जीएसटी कमी करण्याचा निर्णय. आधी 12% आता 5% जीएसटी आकारला जाणार. उद्योगमंत्री उदय सामंत गणपतीच्या दर्शनासाठी आपल्या मूळ गावी सिंधुदुर्गच्या वेंगुर्ल्यामध्ये सामंत बाप्पाच्या चरणी नतमस्तक. चंद्रपूर मनपातर्फे नागरिकांसाठी आता फिरत्या विसर्जन कुंडांची व्यवस्था. विसर्जन कुंडांपर्यंत पोहोचू न शकणाऱ्या नागरिकांसाठी पालिकेची सोय. रायगडमध्ये गणरायांचे आकर्षक देखावे बघण्यासाठी भाविकांची गर्दी. विविध देखाव्यांची गणेश भक्तांना भुरळ. तर खरसई गावामध्ये साकारली अयोध्येमधल्या श्रीराम मंदिराची हुबेहूब प्रतिमा. अहमदनगरच्या अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण लहामटेंनी डीजेच्या तालावरती पत्नीसोबत घातली फुगडी. तिरंगा यात्रेच्या समारोपाच्या दरम्यान भर चौकामध्ये फुगडी. गणेशोत्सवाच्या चौथ्या दिवशी अभिनेता वरुण धवन लालबागच्या राजाच्या दरबारी. लालबागला जाऊन घेतलं बाप्पाचं दर्शन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.